जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गुरुवार असल्यामुळे आपल्या महाराजांचं एक दोन वाक्यात काय ते म्हणतात आजचं त्यांचा आपण आधी आशीर्वाद घेऊ आणि मग माझ्या निरूपणाला सुरुवात करते. आज गोंंदावलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं आहे की नामात राहणं हा सरळ मार्ग आहे. नामामध्ये राहणं हा सरळ मार्ग आहे. म्हणजे अर्थातच याच्या उलट पूर्ण वाचत नाही, पूर्ण त्यांचं प्रवचन वाचत नाही, 3-4 ओळीत त्यांचा सारांश सांगते. नामात राहणं म्हणजे हा सरळ मार्ग आहे म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ विषयामध्ये राहणं हा वाकडा मार्ग आहे. सरळ सरळ त्यांनी सांगितलं आहे. जर विषयामध्ये राहत असू आपण, मन जर आपलं प्रकृतीमध्ये रमत असेल तर तो वाकडा मार्ग आहे आणि हा वाकडा मार्ग आपल्याला आत्मकल्याणापर्यंत नेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे सरळ सरळ नामात राहा. त्यासाठी इतकं सुंदर उदाहरण दिलं आहे आज त्यांनी. एक नवी नवरी असते आणि ती नवी नवरी जेव्हा सासरी जाते तिचं नाम घ्यायची तिची इच्छा असते कारण तिचा अनुग्रह झालेला असतो. तर अनुग्रह झाल्यानंतर तिला फार त्रास होतो सासरी नाम घेताना. ती म्हणे मी काही करायला गेली की त्यांच्या लक्षात येतं आणि मी नाम घेते म्हटलं तर मला हे सासरचे मंडळी काय मला मनापासून नाम घेऊ देत नाही. सद्गुरुरायांजवळ आली आणि सद्गुरूंनी त्यांना सांगितलं अगं बाई चोरून घे. आपला कृष्ण कसा चोरतो, त्यांनी जसं नवनीत चोरलं ना तसं मी तुला सांगतो तू चोरून नाव घे. चोरून नाव घे म्हणजे कसं कर म्हणे की तू तुझ्या मनातल्या मनात नाव घे. त्यांनी लोणी लोकांच्या समोर जरी खाल्लं आणि माघारी जरी खाल्लं तरी त्याचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर दिसणारच आहे गं बाई म्हणे. त्यामुळे तू त्याची काही काळजी करू नको. तुझी जर इच्छा असेल आणि तुझं मन जर त्या नामात असेल तर ते नाम भगवंतापर्यंत जाईल असं आश्वासन आपल्याला समर्थ सद्गुरू त्या ठिकाणी देतात. म्हणजे तिने संसार जरी केला तरी तिने खाता पिता उठता बसता धंदा करिता तू जर नाम घेतलं तर त्या नामाचा, चोरून घेतलेल्या नामाचा सुद्धा अगदी सरळच परिणाम होणार आहे म्हणे. जसं उलटं बीज टाकलं तरीसुद्धा त्याचा सरळच तसं पीक उमटतं. तसं तू कशाही प्रकाराने नाम घे, फक्त तू मनापासून घे म्हणे. त्यासाठी एक गोष्ट आठवली की एक व्यक्ती असतो जो झाडाखाली आता पांथस्थ ज्याला म्हणतात तो झोपलेला असतो झाडाखाली. अतिशय उत्तम गोष्ट आहे ही याच्या संदर्भातली. झाडाखाली झोपलेला आहे आणि झोपलेला असताना बाजूला एक बीळ असतं, गाढ झोप लागली आहे त्याला आणि मध्येच एक कोणीतरी त्याच्या जवळ येतं आणि त्याच्या अंगाच्या जवळून निघून जातं. एक प्राणी त्याच्या अंगाजवळून निघून जातो. अंगाजवळून निघून गेल्याबरोबर त्याला जाग येते आणि जाग आल्याबरोबर तो उठतो तर पाहिलं तर तिथे छोटासा उंदीर त्याच्या पायाजवळ दिसतो. मग तो इतका चिडतो की माझ्या पायाजवळ उंदीर आहे, या उंदराने माझी झोप मोडली म्हणून त्या उंदराला तो मारतो. उंदीर पळून तर जातो पण मनात विचार करतो मी जर काही केलंच नाही तर मला मार कशाचा बसला मला कळलं नाही. म्हणून तो आतमध्ये गेला. हा पुन्हा जेव्हा झोपतो तेव्हा तो उंदीर पुन्हा येतो आणि त्याला त्याचा बदला घ्यायचा म्हणून त्याला चावतो. प्रत्यक्षात चावतो. आता चावल्याबरोबर तो पुन्हा उठतो. उठल्याबरोबर हा उंदीर, त्याला माहिती याला रागवतात त्यामुळे हा ताबडतोब उठतो आणि बिळात लपतो. पण जेव्हा हा उठतो तेव्हा एक कोब्रा नाग त्या बिळाच्या बाजूला निघतो. ह्याला वाटतं की हा कोब्रा साप आहे आणि प्रत्यक्षात त्याला कल्पना नाही काय चावलं, पायाला काहीतरी चावलं आणि हा उंदीर मगापासून त्रास देतोय असं वाटल्यामुळे त्यांनी त्या कोबऱ्याकडे बघितल्यावर, बाकी उंदराच्या समोर चालतं, कोबऱ्याच्या समोर काय चालणार, त्यामुळे कोबऱ्याला बघितल्याबरोबर तो बेशुद्ध पडला आणि तात्काळ मेला. आणि प्रत्यक्षात आपण ह्या गोष्टीवरून असं शिकायचं की ते म्हणतात आहे की प्रत्यक्षामध्ये ज्याला मारलं, जो चावला तो त्याला चावलेलाच नाही आणि जो त्याच्यासमोर उभा आहे, जो त्याला दिसत नाही तो चावला आहे
आणि जो त्याच्यासमोर उभा आहे तो चावला नाही, पण तो चावला नसून सुद्धा त्याच्या मनाने असं घेतलं की आपल्याला कोबरा चावला आणि तो मेला. म्हणजे मनाचा इतका परिणाम आहे. प्रत्यक्षामध्ये जे दिसतं ते नाही आहे आणि जे नाही ते आहे, असं जर गोष्ट त्या कोबऱ्याच्या ह्याच्यातून आपल्याला समजली की त्याला दिसला प्रत्यक्ष कोबरा, तर नुसत्या कल्पनेने तो मेला. मागे सुद्धा एक उदाहरण दिलं होतं की कल्पनेने त्याला विषबाधा झाली, त्याला झाली होती फाशी, आणि कल्पनेने त्याला विषबाधा झाली की 2 महिन्यांनी तो मरणार आहे, त्याला हळूच इंजेक्शन देतात तर तो मरतो. तर ह्या सगळ्या गोष्टींवरून त्यांचं म्हणणं आहे महाराजांचं की मन जर त्या ठिकाणी असेल तर तू चोरून केलं तरी तुला चालेल, पण असं मन जर त्या ठिकाणी असेल, जसं याचं मन होतं म्हणून मेला, मग तसं जर तुझं मन असेल तर तुला त्या नामाचा परिणाम तुला मिळेल. तसं एक कुस्ती खेळताना 2 जण असतात. 2 जण कुस्ती जेव्हा आपल्या विषयांचा म्हणजे संसाराचा विषय जर केला, कुस्ती खेळतात आणि कुस्ती खेळत असताना खेळताना त्यांना इतक्या जखमा होतात, यालाही होतात आणि त्यालाही होतात. शारीरिक जखमा खूप होतात, पण शारीरिक जखमा झाल्यानंतर त्या झाल्या तरी त्यांना काही वाटत नाही त्या जखमांचं. अगदी रक्त निथळत असलं, लोकांना वाटतं अरे याचं तोंड फुटलं, याचा गुडघा फुटला. प्रत्यक्षामध्ये यांना त्याचं काही जाणवत नाही. त्यांना फक्त जिंकायचं असतं आणि जिंकत असताना हरत असताना त्याचं वेगळं दुःख असतं हरण्याचं, पण शारीरिक जखमेचं दुःख नसतं. मग महाराज म्हणतात शारीरिक जखमेचं त्याला दुःख जाणवत नाही किंवा जर त्याच्या मनामध्ये काय आहे, जिंकणं, खेळणं किंवा हारणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात जेव्हा असतात तेव्हा त्याला शारीरिक जखमा जाणवत नाही. तर बाई गं, तू सरळ मार्गाने तू सरळ जर मन लावून जर तू माझं नाम घेतलं तर राम तुझ्यासमोर उभा राहील. असे 2-3 उदाहरणं मनाच्या संदर्भातले जे आहे की मनच आपल्याला बांधून ठेवतं, बाकी सगळ्या गोष्टी बांधत नाही. जर त्याला असं वाटलं असतं तर उंदीर आहे तर उंदराला मारलं असतं त्यांनी, पण प्रत्यक्षात कोबरा दिसल्याबरोबर त्यांनी रांगी टाकली आणि त्यांनी जीव सोडला. म्हणजे हा सगळा मनाचा खेळ आहे. प्रत्यक्षात चावलं कोण आणि झालं काय. मग असं जर आपलं संसाराच्या बाबतीत होत असेल की प्रत्यक्षात घडतंय काय आणि आपण करतोय काय, या सगळ्या गोष्टी जर कळल्या तर महाराज म्हणतात फक्त नामाने या सगळ्या गोष्टी साध्य होतात. आता बैलगाडीतून म्हणे त्याच्यातलं उदाहरण दुसरं देतात. ते बैलगाडीमधून एक व्यक्ती चालला असताना तो पडला. खाली पडल्याबरोबर एक सज्जन आला आणि सज्जनाने त्याला उचललं आणि त्याला मलमपट्टी केली आणि तो ठीक झाला. मग ते म्हणतात महाराज तुम्ही नामामध्ये पडून राहा, येतील सद्गुरू आणि उचलतील तुम्हाला. जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही फक्त पडून राहा जसा तो आगगाडीमध्ये पडला. ही 2 उदाहरणं त्यांनी दिली. आणि तिसरं उदाहरण त्यांनी दिलं, आगबोट अशी जाती आहे, दुसऱ्या परदेशामध्ये जायचं आहे, आपण ते जाऊ शकत नाही परदेशामध्ये, तर ते आगबोटीच्या साह्याने जातो आहे. म्हणजे आगबोट हा शब्द त्यांनी वापरला आहे म्हणून मुद्दाम तो वापरते. आगबोटीमध्ये जात असताना ना त्याच्या पायाला धक्का लागत, ना त्याच्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत, ना त्याच्या पायाला पाणी लागत, ना कोणत्याही प्रकारचं दुःख होत. एवढा मोठा प्रवास तो पाण्याच्या संपर्काच्या शिवाय जर तो करू शकतो, आगबोटीत बसून, जी आपणच निर्माण केलेली आगबोट आहे त्याच्यामध्ये बसून जर तो अतिशय उत्तम प्रकारे त्या परदेशात जाऊ शकतो, मग तसं म्हणे तुम्ही नाम घ्या. ते एक प्रकारची ती नाव आहे, ती आगबोट आहे असं समजा. कोणत्याही विषयाचा धक्का तुम्हाला बसणार नाही आणि तो धक्का न बसता मध्ये सद्गुरू येतील, मध्ये साधू सज्जन येतील आणि हे सगळेजण फक्त तुम्ही काय करायचं आहे की सगळ्यांनी मिळून भगवंताचं नाम घ्या म्हणतात. असं मनाने नाम घेतलं, सदैव त्याच्या नामात राहा आणि सदैव त्याच्या नामात राहिल्याबरोबर सद्गुरू कृपा करतील. हे आजचं आपलं गोंदावलेकर महाराजांचं वचन आहे. जो गुरुवारचा दिवस असल्यामुळे ते विशेष वाचलं. या ठिकाणी गोंदावलेकर महाराजांना नमस्कार करून आपण आपल्या निरूपणाला सुरुवात करू. आता या ठिकाणी आपण जे म्हणतो आहे की आपली जी ही संस्कृती, आपला हा जो सनातन धर्म आहे, हा नुसता वरवर बघण्यासारखा नाही आहे. वरवर बघितलं तर या सगळ्या कथा गोष्टी अशा वाटतात की प्रत्यक्षात असं होऊ शकत नाही, अशा प्रकारचं बुद्धी त्याला मानत नाही. त्यामुळे बुद्धी मानत नसल्यामुळे तो श्लोकही आपण मागच्या वेळेस सांगितला की आपली बुद्धी किती कुचकामी आहे. आपल्या बुद्धीवर जर विचार करायचा ठरवला तर ह्या ज्ञानापुढे आपली बुद्धी म्हणजे शून्य आहे. शून्य, एक सुद्धा नाही, शून्य बुद्धी आहे. मग शून्य बुद्धी असताना त्याचा अहंकार करून आपण ह्या गोष्टी न मानणे आणि त्यावरती चर्चा करणे, उलट त्यापेक्षा त्यामध्ये आतमध्ये जाऊन जर आपल्याला काही मिळतं आहे का त्यातलं जर बघितलं तर नुसता म्हणजे रत्नांची खाण आपल्याला सापडते. नावांमध्ये खाण आहे. आपण आता असे नावं जे ठेवतो त्या नावांना काही अर्थ नसतो, निरर्थक असतो, पण एक नाव जे आपलं असतं त्या नावातून सुद्धा कितीतरी संवेदना आपल्या बाहेर पडत असतात. याचं आपलं वैशिष्ट्य आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. म्हणून आता सुरुवातीला त्या पूर्ण श्लोकांनी पूर्णात्म्याचं वर्णन करून आपण सुरुवात करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा प्रकारचं हे जे पूर्ण ब्रह्म आहे, हा पूर्णाचा श्लोक आपण म्हटल्यानंतर आपल्या लक्षात काय येतं की पूर्ण म्हणजे ईश्वर आहे. मग ईश्वराबद्दल जर बोलायचं असेल तर ईश्वराबद्दल बोलण्यासाठी त्याचा एक अंश तरी कळलेला व्यक्ती पाहिजे की नाही समोरचा. मग त्यांनी म्हटलं अनुर्वाच्य समासामध्ये त्यांनी सांगितलं आहे समर्थांनी
की अशा गोष्टी ज्याचा तुम्ही कधी अनुभव घेतला नाही, फक्त तुम्हाला आनंद आहे हे माहिती आहे, त्या वरच्या क्षेत्रात आनंद आहे, तो सच्चिदानंद आहे, तो आनंद आहे हे तुम्हाला माहिती आहे, याच्या व्यतिरिक्त आनंद कसा हे तुम्हाला कळत नाही. ते कळत नाही म्हणजे त्यांनी सांगितलं मग आता काय करायचं त्यासाठी. तर मी समजा गूळ घेतला आणि गूळ एका मुक्याला दिला आणि मुक्याला गूळ दिला, तर त्या मुक्याला विचारलं कसा आहे, तर तो मुका सांगू शकणार नाही गूळ कसा आहे. मग समर्थ म्हणतात त्या ठिकाणी मुक्याला गूळ कसा आहे विचारण्यापेक्षा मी त्याच्या हातातच गूळ देतो ना, सरळ सरळ हा गूळ तू घे, तुझ्या हातात घे, खा आणि मग सांग, म्हणजे तू त्याचा अनुभव घे. म्हणजे बोलायचं काम नाही, तू बोलायचं नाही, असं या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे म्हणे, की या क्षेत्रामध्ये बोलायचं नाही. आणि बोललं ना तर ते बोलणं ते आपल्या बुद्धीच्याच मार्गात येत असल्यामुळे ते आपल्याला पटू शकत नाही. मग असं म्हटल्यावर ज्याचं स्वरूपच आपल्याला कळत नाही असा जो परमात्मा आहे त्याचं वर्णन करण्यासाठी जे लोक पुढे आले ते आपल्या कल्याणासाठीच आले. तो व्यासांचा अवतार जो झाला तो फक्त आपल्या कल्याणासाठी झाला. मग त्या कल्याण त्यांचा स्वतःचा भगवंताचा तो अवतार असल्यामुळे आपण असं म्हणू शुचिपदम हंसम तत्पदम परमेष्ठिनम युक्त्वा सर्वात्मना मानम तम प्रपद्ये प्रजापती. म्हणजे जो स्वतः पूर्ण शुद्ध आहे, जो स्वतः पूर्ण शुद्ध आहे, ज्याचं स्वरूप हे शुद्ध स्वरूप आहे, जो हंस स्वरूप आहे, म्हणजे निरक्षर विवेक जो करू शकतो तो परब्रह्म, जो परमेष्ठी म्हणजे हिरण्यगर्भ आणि प्रजापती आहे, अशा या सर्वात्म स्वरूप प्रजापतीशी मी माझं संपूर्ण मन एकरूप करून त्याला शरण आलो आहे. असा श्लोक त्यांनी म्हटला की हा जो पूर्ण ईश्वर आहे त्या पूर्ण ईश्वराच्या समोर जर समर्पण व्हायचं असेल तर मी अशा प्रकारचा तो पूर्ण स्वरूप असा परमात्मा, त्या परमात्म्याला मी पूर्ण शरण आलेलो आहे. मी पूर्ण शरण आल्यानंतर आता माझी बुद्धी नाही, त्यापैकी काहीही कण मी त्याच्यातला उचलू शकत नाही याची मला कल्पना आहे. पूर्ण मला कल्पना आहे की तुझा एक अंशसुद्धा मी उचलू शकत नाही. आणि प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर पूर्णाचा अंश आपण आहोत. मग त्याची व्यासांना जाणीव नसेल का? पण त्या जाणीवेपेक्षा त्यांनी सांगितलं की तुझ्या बुद्धीला जर मला तुझ्या जर ज्ञानाला मला द्यायचं असेल तर मला काही माहिती नाही, हे मला मान्य आहे, मी तुला शरण आलो आहे म्हणे. म्हणजे सहस्त्र इतके त्याचं जे रूप आहे भगवंताचं, ते भगवंताचं रूप मी माझ्या शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही. मग त्यावरती भगवंत त्याला म्हणतात की शब्दांवरती वर्णन. मग वेद आहेत ना आपले, जे श्वासातून निर्माण झालेले, माझ्या श्वासातून जे निर्माण झाले आहेत ते वेद आहेत ना, त्या वेदांचा उपयोग श्रुती स्मृती पुराण असं जर तू करू शकला तर त्याचा उपयोग तू करू शकतो. म्हणजे म्हणजे एवढा वेद जरी समजले, शास्त्रांनी सांगितले तरीसुद्धा कळणार नाही, हे भगवंतांनी सुद्धा मान्य केलं आहे. मग ते आनंद स्वरूप जो परमात्मा आहे तो जर समजायचा असेल तर आपल्याला त्याप्रमाणे आपली बुद्धिमती शुद्ध असली पाहिजे. मग व्यास ह्या शब्दाकडे आपण जात असताना या सगळ्या गोष्टी आधी की त्या व्यासांनी काय केलं, त्याचा जन्म कसा झाला, हे सुद्धा पाराशर ऋषी कसे होते, ते होराशास्त्रज्ञ होते की ते कालांचं त्यांना माहिती होती सगळी. अशा कालांचं होराशास्त्रज्ञ ऋषींच्या पोटी जन्माला आलेले आहेत व्यास. मग या व्यासांचा जन्मसुद्धा असा आहे. बरं, जन्म असा असल्यानंतर तो नतमस्तक आहे. ब्रह्मा जसा नतमस्तक आहे, ब्रह्मांनी जशी पृथ्वी निर्माण केली, म्हणजे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं तरीसुद्धा जेव्हा विष्णूंना त्यांनी म्हटलं की मला जरा त्रास होतोय, की मला अभिमान होऊ शकतो याचा, तर त्यांनी सांगितलं की तुला अभिमान होणार नाही. तसे हे वसिष्ठांचे नातू आहेत व्यास. तर व्यास हे वसिष्ठांचे नातू. आता वसिष्ठांचंही किती महत्त्व आहे हे आपल्याला माहिती आहे. मग वसिष्ठांचे हे जे नातू आहेत त्या नातूंनी काय विचार केला की त्यांचं घराणं इतकं असताना आणि त्यांनी ईश्वराचा विचार करत असताना त्यांनी सांगितलं, बाबा मी तुझ्यासोबत जर बोलायचं असेल तुझ्याबद्दल तर मला की नाही फक्त काही कणच मला देता येतील, काही कण मला देता येतील याचं मला कल्पना आहे. अशी इतकी विशालता आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे की त्याचं संपूर्ण रूप मला थोडंसं जाणवतं आहे काहीतरी, पण ते जाणवल्यानंतर जर मला काही द्यायचं असेल तर त्याच्यातलं कण माझ्या बुद्धीप्रमाणे मी देतो. म्हणजे तेव्हा त्यांनी 18 पुराणांची जेव्हा निर्मिती केली तर ते म्हणतात निर्मिती मी केलीच नाही, मी फक्त त्याचा विभाग केला, त्या विभागाचं ते शास्त्र काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते. मग मी देह नाही, मग त्यांना त्याची अनुभूती आली, पण तरीसुद्धा त्यांना पूर्ण स्वरूपामध्ये माहिती नव्हती असं म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा. तर मग त्यांनी सांगितलं की वेद गूढ आहे, वेद अतिशय गूढ आहे, ते सगळेजण समजू. आता बघा, जर पुराणं वाचायला गेले तर पुराणं जेव्हा वाचतो आपण, या सगळ्या कथा वाचतात त्या खूप आनंद होतो ते वाचताना, त्यांच्या गोष्टी वाचताना भक्ती असेल ना तर त्यामध्ये मन रमतं. पण वेद वाचायला सांगितलं की वेद कसे आहेत, 1 शब्द 10 शब्द 15 शब्द 20 शब्द आणि त्यातले त्यात संस्कृत, या सगळ्या गोष्टी असल्यामुळे वेदांना सगळे समजू शकत नाही. मग हा विचार भगवंतांनीच केला
की हे वेद काय आणि या सगळ्यांच्या आत्मकल्याणाकरता आपण सांगायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. म्हणजे आपल्या स्वतःला आपल्याला अवतार घ्यावा लागणार आहे. मग वेद गूढ आहे, तर ह्या पुराणकथा अतिशय गोड आहे. पुराणकथा वाचत असताना आपल्याला आनंद होतो. मग पुराणकथा करणं त्यांचं कर्तव्य आहे. आता ह्या गोष्टी जर आम्हाला समजत नसतील आणि ज्यांना इच्छा आहे समजून घ्यायसाठी, त्याच्यासाठी कोणाला तरी तर उभं राहावं लागेल. आणि असं हे जे व्यासांचं वैशिष्ट्य आहे त्यांचं, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप, असं त्यांचं वर्णन आहे की या ज्ञानाचा जो ज्ञानाचा सागर आहे पुढे असलेला, त्याला थोडक्यामध्ये वर्णन करायसाठी त्यांनी जो प्रयत्न केला, तर ही जी त्यांनी सांगितलं एक वैशिष्ट्य आता की मी फक्त सत्य बोलणार, सत्यावरती मी बोलणार. मग आता जेव्हा आपण लोक ऑब्जेक्शन घेतो की त्यांचे काही खऱ्या नसतील या कथा, त्यावरती काय विचार करायला पाहिजे, ते सत्य बोलणार हे वचन त्यांनी भगवंतालाच दिलं आहे आधी. जसं दासबोधामध्ये म्हणतात की सगळे जेव्हा वाचतात तेव्हा सांगतात की सत्यकथन करणार, सत्यकथनाच्या व्यतिरिक्त काही बोलणार नाही. जसं भगवद्गीतेचा आधार घेऊन आपण कोर्टामध्ये सांगतो सत्याशिवाय बोलणार नाही, भलेही तिथे आता बाकीच्या गोष्टी घडतात ते सोडा, पण आपला धर्म सांगतो सत्याशिवाय बोलायचं नाही. हे जे सत्याचं वचन, अरे स्वतः भगवंताचाच अवतार असल्यामुळे त्यांनी ते वचन पाळलं आहे आणि ते सत्य आणि सत्यच बोलणार. आता ज्यांना पटत नाही त्यांनी शोधून काढा ते असं का आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न न करता उगीच बोलण्यापेक्षा आपण जर त्याचा शोध घेतला तर प्रत्येक गोष्टीमध्ये किती आपल्याला खोल जाता येतं हा विचार या ठिकाणी आपल्याला मांडता येतो. मग आता व्यास म्हणजे काय आहे की ते समजून घेण्यासाठी व्यासांना जाणलं पाहिजे आधी. व्यास म्हणजे, आणि त्यातल्या ते आणखी एक वैशिष्ट्य आहे व्यासांचं की व्यास हा संप्रदाय आहे, एकच व्यक्ती म्हणून नाही, हा त्यांचा एक समूह आहे ऋषींचा. त्या पूर्ण समूहाला व्यास समूह असं म्हटलं जाऊ शकतं असं काही लोक म्हणतात, कारण एकाचं कार्य एवढं मोठं असू शकत नाही. आणि जे एक मोठे आहेत त्यातले जे मोठे आहेत त्यांना आपण व्यास म्हणून ओळखतो, प्रत्यक्षात त्यांच्या हाताखाली असणारे खूप लोक असतील त्याशिवाय एवढं मोठं कार्य झालं नाही. म्हणजे त्यांचं कार्य समजण्यासाठी जर आपल्याला वेळ लागतो, त्यांनी लिखाण करत असताना किती त्यांची तपश्चर्या असेल, आणि प्रत्यक्ष तो अवतारच आहेत भगवंताचा, त्यामुळे त्यांनी ते करू शकले. मग ते व्यास जर समजून घ्यायचं असेल तर व्यास आणि मनाचा संबंध समजून घ्यावा लागणार आहे. व्यास आणि मन याच्यावरती आपलं मन स्थिर करावं लागणार आहे. सोपं आहे, अगदी सोपं. एकदा का त्याच्यातलं गणित सुटलं की प्रत्येकाला यामध्ये खोटेपणा नाही, म्हणजे फक्त सत्य लिहिलं आहे याच्यावरती आपला अगदी पक्का शिक्कामोर्तब होईल. आता त्यांनी म्हटलं व्यास म्हणजे कसं मूल धातू आहे बघा, वर्तुळ आहे. आपण म्हटलं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, हे भगवंताचं वर्णन केलं आहे. म्हणजे ते वर्तुळ आहे. आता वर्तुळ आहे हे नुसतं मानलं नाही, त्याचं वर्णन जर त्यांनी केलं आहे ते पूर्ण वर्तुळाकृत, वर्तुळ म्हणजे पूर्ण झालेलं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाला भगवंत म्हटलं आहे. मग इथे भगवंता वर्तुळामध्ये आपण स्थिर करायचा प्रयत्न केला. वर्तुळ तसं असामान्य आहे, पण वर्तुळ म्हणजे संपूर्ण भाव हा भगवंताचा आहे. आता आपण गणितामध्ये जरी विचार केला तर व्यास कसा असतो, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत, ह्या फक्त मध्यबिंदूतून जाणारा व्यास आहे. मध्यबिंदूला छेदणारी रेषा एक व्यास आहे. अनेक असतात, मध्यबिंदूला छेदून जाणारी जी रेषा आहे, गणितातल्या कोणाही मुलाला सांगता येईल की मध्यबिंदूतून छेदणारी जी रेषा आहे ती व्यास आहे. मग त्या अनेक आहेत ना, मग अनेक आहेत म्हणजे ती मध्यबिंदूतून ज्या छेदल्या जातील त्या सगळ्या व्यास फक्त भगवंताचं वर्णन करू शकतात, बाकी कोणीही त्याचं वर्णन करू शकत नाही. इथेच तर आपण व्यासांच्या समोर नतमस्तक झालो. नाव कसं ठेवलं गेलं, आपण म्हणतो नावाप्रमाणे काय असतं, नाव तसंच ठेवलं आहे हिंदू धर्मामध्ये की त्या गोष्टीतून त्याच गोष्टी उद्धृत झाल्या पाहिजे. म्हणून त्यांना म्हटलं आहे ना, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, यांच्यापेक्षा बुद्धी विशाल कुणाचीच नाही. म्हणजे यापेक्षा म्हणजे व्यासांनी ऐकलं नाही, लिहिलं नाही, पाहिलं नाही अशी असं म्हणतात गोष्ट नाही. जय जय रघुवीर समर्थ असे हे व्यास. त्यांना कसे व्यास केले की पूर्ण वर्तुळाला छेदणारी एक रेषा, अनेक रेषा असू शकतात पण छेदणाऱ्या रेषेलाच फक्त व्यास म्हणतात. आणि वर्तुळातल्या मध्यबिंदूला सोडून ज्या एकमेकांना छेदतात त्यांना जीवा म्हणतात. मग आपण जीव जे मध्यबिंदूकडे जातच नाही, मग मध्यबिंदूकडे जात नाही म्हणून गोल 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 त्या मोजक्या कुव्यामध्ये जसं फिरतो तसं फिरत बसतो. जोपर्यंत व्यासांना समजत नाही तोपर्यंत आपला मोजका कुवा सुरू. किती जबरदस्त जीवा आणि व्यास. मग जीवाचा आणि व्यासाचा असा संबंध दिसल्यावर कोण त्यावरती अभ्यास करणार नाही. अभ्यास याकरता नाही, ज्ञान मिळावं याकरता नाही. पण किती गोड आहे हे सगळं चरित्र की ज्या ठिकाणी इतक्या अनेक, म्हणून मी एकदा पहिल्यांदा म्हटलं की हे जे एकच बिंदू पण एकच रेष व्यास असेल असं नाही, कारण वर्तुळामध्ये अनेक रेषा
एका बिंदूतून जाऊ शकतात आणि बिंदू ह्यालाच म्हणतात की बिंदूमधून अनेक रेषा जाऊ शकतात, अनंताची कल्पना येते. बिंदूमधून अनंताची कल्पना येते आणि दोन गोष्टी झाल्या द्वैतात, ज्या गोष्टी झाल्या की ताबडतोब एकच रेष निघू शकते द्वैतामध्ये. जय जय रघुवीर समर्थ. दोन बिंदू असतील तर फक्त एकच रेषा जाईल, एकच बिंदू असेल तर अनेक रेषा जातील. इथेच तर अनंताचं दर्शन आहे. मग व्यासांनी अनंताचं दर्शन घडवून देण्यासाठी त्यांचं नाव सार्थक केलं, किंवा किंबहुना त्यांचं नाव सार्थक केलं म्हणण्यापेक्षा त्यांचं नावच त्याकरता ठेवलं होतं जे लोकांना जीवाला समजावं. जीवानी फक्त जीवेबद्दलच विचार केला म्हणजे या वर्तुळावरून त्या वर्तुळाला जर त्या बिंदूला जोडलं आणि जर तो मध्यात नसेल तर तो जीव, आणि याच्या जो मध्यातून गेला तो व्यास. मग आपण जर मध्यातून गेलो म्हणजेच मध्ये कुठेतरी भगवंताला सापडायचा प्रयत्न केला तर आपण जीवापासून व्यास होऊ शकतो. बरं, व्याससुद्धा होऊन थांबले नाही आहे. व्यासांचं सुद्धा काय दुःख आहे ते सुद्धा पुढे सांगते. मग हा संबंध आपला आहे की नाही त्याचा? हे जे पुराण आहे ते पुराणांमध्ये व्यासांनी पुराणं लिहिले, पण ते व्यास कोण? पाराशरांचे पुत्र. बरं, त्याचा मुलगा कोण? शुक. शुकावरती एक एपिसोड होतो. म्हणजे अशी ही दिव्य परंपरा आपली नावाप्रमाणे. आणि अनेक व्यास बरोबर वर्तुळामध्ये अनेक आपण व्यास बघू शकतो. आणि अनेक व्यासांनी विशाल बुद्धे, म्हणून त्यांना विशाल बुद्धे म्हणले. पुन्हा एकदा म्हणते, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. अशा प्रकारचा ज्ञानाचा प्रदीप म्हणजे हे ज्ञान असल्याशिवाय ते खरं तर कोणाला नाही आहे हे सगळ्या गोष्टींचं ज्ञान. मग तो जीव जो आहे तो म्हणजे हा व्यास आहे ना, व्यस्ती म्हणजे जो आहे त्या सगळ्यांना व्यापून, मग ह्याला म्हणतात ह्या सगळ्याला व्यापून जो राहिला आहे तो व्यास आहे. पण थोडासा विचार केला आपल्यासारख्यांनी तर पूर्ण याला व्यापून राहिला म्हणजे उरलेला आहेच ना अजून शिल्लक. व्यापून राहिला या वर्तुळाला व्यापून राहिलेला व्यास, वर्तुळाच्या आतमध्ये असलेली जीवा, आणि वर्तुळाच्या वर आपला पुढे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे पुन्हा द्वैताचा सिद्धांत की इथे द्वैत आहे, व्यासांपर्यंत द्वैत आहे. आणि व्यासांना जर थोडंसं त्यांनी शुकाकडे आपण नेलो, व्यासांच्या शुकाकडे जर गेलो तर आपण अद्वैतापर्यंत जाऊ शकतो. इतकी प्रगल्भ आणि प्रचंड असामान्य असं ते कार्य आहे. प्रगल्भ प्रचंड म्हणजे ज्या ठिकाणी शब्द आपले देवाचं तर सोडा, देवापर्यंत तर पोचण्याच्या आधी हे जे आधीचे टप्पे आहेत व्यासांचे की ज्यांनी पूर्ण आपलं ब्रह्मांड व्यापून उरलं आहे, असं तो त्रिकोण त्या गोलाला पूर्ण व्यापलेले जे व्यास आहेत त्या व्यासांना हा जीव कसा समजेल बरं? ज्यांनी आपला बिंदूच धरला नाही, ज्यांनी आपला बिंदू सोडलाच नाही, देवाला मध्ये गृहीत धरलंच नाही, तर व्यास कसे समजतील? त्यामुळे याचा सर्व मनाचा गुणधर्म, सगळ्या मनांचे गुणधर्म व्यासामध्ये आहे. मनाचे म्हणजे जोपर्यंत शुकाकडे येत असताना मी मनाबद्दलच बोलते, हृदयापर्यंत आलोच नाही, कारण हृदय वरती आहे, परमात्म्याकडे आहे. मग मनामध्ये जितकं खोल जायचं असेल तर व्यासांचा अभ्यास करावा लागेल, किंवा व्यासांना नतमस्तक तरी व्हावं लागेल. दोन गोष्टींपैकी एक करावं लागेल, अन्यथा जीवाला व्यासही कळणार नाही, व्यास नाही कळले तर भगवंत कळणार नाही. म्हणजे सगळ्यात हायर ॲथॉरिटी पकडली आता. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं जर म्हणायचं असेल तर ॲथॉरिटीवरचीच पकडावं लागणार आहे. मग विश्वाला दोन भागामध्ये विभागणी केली त्यांनी. कशी बशी विश्वाला दोन भागामध्ये विभागणी करतो म्हणजे भूगोल असो खगोल असो, ब्रह्मांडाच्या केंद्रातून परिघाच्या दोन टोकांना स्पर्श करणारी रेषा म्हणजे व्यास. हे आपण भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचतो. ती सगळ्यात दीर्घ असते, त्यापेक्षा दीर्घ काही असू शकत नाही. ती वर्तुळाच्या बाहेरही जात नाही. आपण एक रेषा बघितली आहे बघा, वर्तुळ नाही काढायचा, नुसती रेषा काढायची. रेषेला इकडून ॲरो दाखवतात आणि तिकडून ॲरो दाखवतात, तेव्हा ही रेषा इकडेही जाऊ शकते तिकडेही जाऊ शकते, म्हणजे कुठेही जाऊ शकते. अशा प्रकारची ती रेषा सेगमेंट म्हणजे एका बाजूनी बंद असते, एका बाजूनी टोक असतो, जो आपला धनुर्धारी रामांचा बाण तो या ठिकाणी पक्का आहे आणि उजवीकडे कितीही लांब जाऊ शकतो असं टोक असतं. आणि एक अशी सेगमेंट असते की जी कुठेच वाढू शकत नाही, जेवढी आहे तेवढी आहे. मग यामध्ये सुद्धा आपली कॅटेगरी आपण करू शकतो ना, जेवढी आहे तेवढी. तो मूर्ख जीव जो अज्ञानात आहे, जो व्यासांकडे वळत नाही किंवा सत्संगात जात नाही, तो आपली जीवा ती छोटीशी सेगमेंट. एक असं आहे की ज्या ठिकाणी खाली काहीच नाही आहे पण वर तो कुठेही जाऊ शकतो, कारण खाली संपलं आहे त्याचं सगळं, पण वर तो जाऊ शकतो, तोही व्यासांना पकडू शकतो. आणि दोन्हीकडे जो उघडा आहे म्हणजे दोन्हीकडे दोन्ही बाजूंनी तो वाढू शकतो असा. म्हणजे जीवसुद्धा अथांग व्हायला पाहिजे.
जीवानी सुद्धा अथांग विचार केला तर कुठे ती वर्तुळाची रेषा पर्यंत आपण तो मध्यबिंदू साधू शकतो, असे हे व्यास आहे. माहिती नसेल असं मी अजिबात म्हणत नाही, सगळ्यांना माहिती असेल. या व्यासवंदना जेव्हा गुरुपौर्णिमेला करतो ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. पण गुरुवारचा दिवस आहे, गुरूंचा दिवस आहे, आणि व्यासांना जर आपल्याला समजून घेतला आणि आनंद जर झाला त्यांच्या स्मरणाने सुद्धा आपल्याला मुक्ती आहे. बाकी काही कळलं नाही तरी चालेल, व्यास कळले ना थोडेफार की अरे असे आहेत का व्यास, आणि आमची बुद्धी त्या मानाने काहीच नाही, असं जरी वाटलं तरी व्यास आपल्यावरती कृपा करतील. व्यास म्हणजे सद्गुरू आपल्यावरती कृपा करतील. व्यास हे गुरुरूपातच आपण त्यांचं भजन करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणत असताना गुरुला रूप नाही आहे, कोणत्याही प्रकारचं गुरुला रूप नाही. म्हणजे व्यास धरा, आपल्या देहातले सद्गुरू धरा, किंवा ज्ञानरूपाने सद्गुरू जर कोणी आपल्या जीवनात आलीच ते सगळे व्यास आहेत. व्यास म्हणजे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत वर्तुळाला गाठणारी रेषा, आणि जी गाठत नसेल तीही आपली वर्तुळातच आहोत, पण जी गाठू शकत नाही सध्या आपल्या प्रयत्न त्यांचे चालू आहे ते जीवा. आणि जीवा खरंच त्यांचं नाव जीवाचं आहे. गणितामध्ये जेव्हा पाहिलं मी, मुद्दाम नातीचं पुस्तक पाहिलं, त्या ठिकाणी ती जीवा मराठी मीडियममध्ये जीवा म्हणतात आणि मोठ्याला व्यास म्हणतात. या दोन्ही गोष्टी जर कळल्या तर तो संबंध इतक्या आधीपासून आहे हे कळल्यावर तर खरं म्हणजे अगदी वेडं होतो माणूस. नंतर ह्या जीवांना जर त्या जीवानी विचार केला, ह्या जीवानी आपल्यासारख्या जीवानी जर विचार केला की आपल्याला हा श्लोक म्हणून पूर्णाकडे जायचं आहे तर व्यासाला छेदावं लागतं. म्हणजेच व्यासावरून उडी मारावी लागते. एकदा का व्यासावरून उडी मारली की ह्या टोकावरून त्या टोकापर्यंत तो जाऊ शकतो, अन्यथा तो जाऊ शकत नाही. कितीही वाटलं ज्ञान मिळालं तरी तो व्यासाला छेदेपर्यंत तो वर्तुळाला पार करू शकत नाही किंवा वर्तुळाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकत नाही. जर तो दुसऱ्या टोकाला गेला तर त्याला जीवाच म्हटलं जातं. हा आपण आता फोटो आपलं चित्र काढून सुद्धा हा प्रयोग करू शकतो. आता जीवा म्हणजे जीव आणि व्यास म्हणजे ईश्वर सरळ सरळ. आता ईश्वरापर्यंत त्यांना नेलायचं म्हणजे जीव ईश्वराशी तादात्म्य पावतो. म्हणजे समजा जीवानी ईश्वराची प्रार्थना केली आणि बाकी सगळं सोडलं, विचार फक्त मनाने, मगाशी सांगितलं की मनाने विचार केला तरच आपण अडकतो. त्या माहेर वासणीला त्या सासूर वासणीला म्हटलं त्यांनी, बाई तू चोरून नाव घे. चोरून नाव घेतलं तरी तुला सद्गुरू कधीतरी घेतील आणि तुला भेटतील. तुला माहिती आहे तुझी कठीण परिस्थिती मला माहिती आहे, आणि त्या आपल्या सद्गुरूंना सुद्धा माहिती आहे. मग तेव्हा तादात्म्य पावण्याचा जो प्रयत्न जर त्यांनी नुसता असा विचारांनी जरी केला, जसं विचारांनी गंगा स्मरण घडतं म्हणतात, तसं विचारांनी सुद्धा हा व्यास समजायचा प्रयत्न केला तर ह्याच्या व्यतिरिक्त उत्तम असं काहीच नाही आहे. ह्याच्यापेक्षा जास्त समजण्यासारखं बुद्धीला काहीच नाही आहे. त्यामुळे इथं जीव अनेक असतात पण व्यास एकच असतो. आता ह्या दृष्टीने व्यासांचे प्रकार म्हणजे व्यास का अनेक दृष्टी ज्ञान घेऊ शकतात, पण प्रत्यक्ष एक व्यास एकच आहे जो कृष्णाचा अवतार आहे. म्हणजे कृष्णाने किंवा भगवंताने अवतार घेतला तो एक व्यास आहे. त्याच्या हाताखाली असणारे अनेक असू शकतात, अनेक निघत असतात. ते अनंताचा विचार फक्त ते आणि तेच करू शकतात. आणि असा अनंताचा विचार करू शकणारा व्यास काय म्हणतोय सुरुवातीला की शुचिम शुचिपदम हंसम तत्पदम परमेश्वरम युक्त्वा सर्वात्मना मानम तम प्रपद्ये प्रजापती. माझी स्वतःची मी देह नाही, मी मन नाही, मी करता नाही, मी भोगता नाही, मी शरण आलो आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा मला तुझ्यामधल्या 1000% हजारांनी अनेक तत्वांपैकी फक्त एखादं तत्व जर मला कळत असेल तर मला आशीर्वाद दे आणि मी हे सगळ्या लोकांच्या समोर खुलं करतो. आणि तेही त्यांनी सांगितलं की त्यांनी निर्मिती केलेले वेद आहेत, त्या वेदांच्या निर्मितीतूनच मी काहीतरी वेगळं करतो. या जीवांना समजत नाही आहे. या जीवा दूर 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 राहतात आहे सारखे. हे जीव माझ्यापासून हे ज्ञान कठीण आहे असं आहे, मला खुलं करायचं आहे. मग खुलं करायचं हे अतिशय सदहेतू असल्यामुळे या चांगल्या सदहेतून त्यांनी ह्या वेदांना 4 भागामध्ये विभाजित केलं. जो द्वैत जाणतो तो व्यास. आता त्याला कळलं नसेल का व्यासांना, जो द्वैत जाणतो म्हणजे जो वर्तुळ पूर्ण ज्याला समजलं तो वर्तुळाचा वर्तुळ कोणी निर्माण केलं तो जाणतो. वर्तुळ कोणी निर्माण केलं ते जाणतो. आता इथे प्रकृती आणि पुरुष हा भेद आपण कितीतरी वेळा बघितला की प्रकृतीमध्ये सगळं आहे, पुरुष वेगळा आहे. मग पुरुषाला जाणतो पण प्रकृतीत आहे पण पुरुषाला जाणतो. म्हणून कृष्ण द्वैपायन म्हणतात त्यांना की तो प्रकृतीत आहे. आपल्यासाठी तो प्रकृतीत राहिला. आणि आपल्याला काय वाटतं म्हणजे प्रत्येक आपल्याला काय वाटतं हे माझं पालुपदच असतं आजकाल. आपल्याला असं वाटतं फक्त कृष्णांनी जन्म घेतला, दशावतार झाले, रामांनी अवतार घेतला, रामांनी नरावतार घेतला, कृष्णांनी पूर्णावतार, हेच. पण आपल्याला समजावं म्हणून व्यासांनी सुद्धा अवतार घेतला. कशासाठी? फक्त की आता तुम्ही बाकीचं सगळं जे करताय ना
जे काही सृष्टीचं तत्व आहे ना, ते तत्व काय चालतं ते मला सांगू द्या ना. ते जर नाही कळलं तर जीवाला तुमची किंमत कळणार नाही ना. ते सांगू द्या ना. मला पटतंय, माझ्या बुद्धीत बसत नाही मला माहिती आहे, पण तुम्ही आशीर्वाद द्या ना मला. म्हणजे तो द्वैतात का राहिला आपल्यासाठी? इकडे आपण अद्वैताचा सिद्धांत ऐकतो की आपण एकच आहे, ब्रह्मास्मीपर्यंत जात नाही. आपण सगळे भक्त असल्यामुळे द्वैताचा आनंद आपण घेतो. त्यामुळे आपल्याला व्यासही आपल्याला आपले वाटतील, कारण द्वैतात प्रकृतीत ते आपल्याकरता राहिले आणि त्यांनी ही लीला केली. जशी सीतेने लीला केली आहे या हरणाची, तशी व्यासांनी सुद्धा लीला केली आहे मला काही समजत नसल्याची, शुकाच्या रूपात. मी पुढे सांगते. ती सुद्धा त्यांची लीला आहे. जर त्यांना एवढं कळत होतं तर अद्वैतात ते जाऊ नसते शकले का? पण ते गेले नाहीत आपल्यासाठी, कारण मी आहे तुमच्यासाठी बसलेला द्वैतातलं सगळं समजावून सांगण्यासाठी. मी नाही जात अद्वैतात. हा त्याग आहे त्यांचा. हा त्याग, हे सगळ्या गोष्टी कळल्या नाही ना तर या गोष्टीकडे आपण आकर्षितच होणार नाही. मग त्यांनी म्हटलं जो द्वैत जाणतो तो व्यास, आणि जे म्हणजे दोन मार्ग म्हणजे मी आणि तो वेगळा, जो दोन मार्गांनी चालतो किंवा जो दुसऱ्या पायरीवर उभा राहतो, दोन मार्गांच्या पायरीवर उभा राहतो वाट बघत. आता याच्यासाठी अगदी साधारण आपल्या समाजातले आपल्या ओळखीचं उदाहरण असं आहे की थोडीशी जरी माहिती झाली तर आपण दुसऱ्या टप्प्यावर राहू का? आपल्याला जर तिसरा टप्पा स्पष्ट दिसतोय, भगवंत पुढे दिसत आहेत त्यांना की वर्तुळाच्या वर भगवंतच आहे, वर्तुळ चालवणारे भगवंत आहे, पण मी उडी मारून पटकन निघून गेलो तर? म्हणून संन्यासांना सुद्धा म्हटलं, संन्यासांना जर ज्ञान झालं आणि त्यांनी जर म्हटलं की आता मी चाललो हिमालयामध्ये, तुमचा आम्हाला काय उपयोग आहे? तुम्ही गेलं, तुम्ही कल्याण केलं स्वतःचं आणि निघून गेले, काय उपयोग आहे? व्यास त्याचं उदाहरण आहे की सगळं मला समजतंय. तिथे पुढे मला त्यांच्या डोळ्यात पाणी पण येत असेल, कारण पुढे भागवत लिहिलं आहे, पाणी पण येत असेल, पण तरीसुद्धा ते पाणी गिळून आणि थांबलेत आपल्यासाठी द्वैताच्या पायरीवर की या तुम्ही माझ्यापर्यंत द्वैताचा अनुभव घेण्यासाठी. मी स्वतः तिथे ठाम उभा आहे. म्हणजे वेदांचा अभ्यास करत असताना, पुराणांचा अभ्यास करत असताना मी ठामेठोक तिथे उभा आहे. जसं दासबोध करत असताना समर्थ उभे आहेत, भगवद्गीता सांगताना कृष्ण उभे आहे, तसे पुराण जर समजून घ्यायचं असेल तर मी उभा आहे. हे जर कळलंच नाही तर आपण त्यांना चुकीचं ठरवणारच ना. ह्या गीतेत काय आहे आणि त्या गोष्टीत काय आहे आणि त्या गोष्टीत काय आहे. आपली बुद्धी तर प्रश्नच नाही, इतकी व्यभिचारिणी बुद्धी आहे की या इतक्या विचित्र बुद्धीने आपण त्यांना बघतो तर ते म्हणतात अरे बाबा मी त्याग केला आहे तुझ्यासाठी की द्वैतात थांबलो आहे, जे मला शक्य आहे. एखादी व्यक्ती असते कुटुंबातली सगळ्यात मोठी मुलगी असते. जुन्या काळी फार व्हायचं जेव्हा एकत्र कुटुंब व्हायचे, वडील गेले म्हटल्याबरोबर सगळ्या कुटुंबाचा भार ती व्यक्ती घ्यायची आणि ती व्यक्ती घेतल्यावर ती स्वतः लग्न न करता त्या 4-5ही कुटुंबात भावा बहिणींचं लग्न करायची. तिचा त्याग होता. तिचा त्याग असा, ते त्यागाचं उदाहरण आपल्याला आपल्याच लेवलवरती समजू शकतं. आता तिचा त्याग होता हे लहानपण लोक सगळे मानत होते. असा तो काळ होता की या ताईने आमच्यासाठी त्याग केला, ह्या दादानी आमच्यासाठी त्याग केला असं म्हणणारी खालची जनता होती. तोपर्यंत तो त्यागही टिकत होता, ते करतही होते आणि हे मानतही होते. आता व्यासांनी एवढं सगळं करून ठेवलं आहे, हे आमच्या सगळ्या भक्ताला माहितीच नाही, तर मग कसं चालेल? तो त्याग केलेला त्यागमूर्ती आपल्यासमोर असं जर म्हटलं आहे त्यांनी, तर ते त्याग आपल्याला समजायला पाहिजे. कशाचा त्याग केला? त्यांना सगळं समजत असून सुद्धा, सगळं त्यांच्याजवळ स्पष्ट असून सुद्धा, भगवंत उभे असून सुद्धा, भगवंतांना सुद्धा जाणवलं असेल ही अवस्था भीष्मांची आणि कृष्णाची आपण अनुभवाला यायला पाहिजे की भीष्मांना वाटतंय की आपण आता सगळं संपलं आणि मला ह्यांनी घ्यावं, कृष्णाने आपल्यामध्ये घ्यावं हे समोर. मग तसं व्यासांना नको वाटायला? मग भीष्मापेक्षाही एक कॅरेक्टर आपण बघतोय वरवर जाताना की भीष्मांना म्हटलं, भीष्मांनी त्यांचं मुक्ती झाली आणि त्यांनी कृष्णाच्या सोबत गेले. मग ह्या व्यासांना नसेल वाटत? हे सगळं जर त्यांच्याही पेक्षा वरचे कोणत्या युगातले, मग त्यांनी तो त्याग केलेला आहे. मग विभाजन करणारी बुद्धी मला द्या, आणि विभाजन करणारी बुद्धी त्यांना माहिती होतं विभाजन केलं की कदाचित मी देवापासून दूर जाऊ शकतो, कदाचित मी जाऊ शकतो. कारण विभाजन करत असताना आपल्याला मध्ये मध्ये काहीतरी वेगवेगळे अडथळे येतात. मग ज्ञाता देह ज्ञान अशी त्रिपुटी पाहणारा म्हणजे सगळं बघून भगवंताजवळ बसायचं. एक गोष्ट लिहिली की भगवंताजवळ बसायचं की मला ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी आता समजून घ्यायच्या त्रिकोणातल्या. मग त्या त्रिकोणातल्या समजून घेत असताना जर माझी बुद्धी भरकटली तर देवा तू मला आशीर्वाद राहू दे, तू सतत माझ्यासोबत राहा, तू माझ्यासोबत राहून हे काम करून घे, अशी त्यांची बुद्धी विशाल बुद्धी असून सुद्धा नम्र होती. मग इकडे फक्त हनुमंतांचा जेव्हा आपण म्हणतो की हनुमंताची बुद्धी नम्र, बुद्धिमतां वरिष्ठम, त्यांनी सुद्धा एक रामायण जे कोणी लिहिलं होतं तुलसीदासांनी, याच्या आधी यांनी लिहिलं, पण त्यांनी ते गंगेत टाकून दिलं.
मग अशी आपण एकच बुद्धीचं उदाहरण देतो. या ठिकाणी हे बुद्धीचं आणखी उदाहरण आहे की ज्याच्यापासून हे हनुमंताची उत्पत्ती झाली सगळ्या बुद्धीची आणि ज्ञानाची. तर ते जे व्यास आहेत त्यांनी म्हटलं तिन्ही गोष्टी मला आता समजल्या, ब्रह्म जीव माया या तिन्ही गोष्टी मला समजल्या. त्या तिन्ही गोष्टी समजल्यानंतर सुद्धा मला त्या ठिकाणी स्थिर राहू दे बाबा. अथर्व शीर्ष म्हणतो ना आपण, तसं की अथर्व माझी बुद्धी थर्व होऊ नये म्हणजे हलू नये अशी मागणी दिवस रात्र ते करत होते. आता हे सगळे त्यांचे पैलू बघितल्यावर यांची तपश्चर्या, यांचा गूढार्थ, यांचं ज्ञान आणि यांचा स्वतःचा जन्मच कसा आहे त्या जन्मावर सुद्धा एक विशेष आख्यान आहे. मग असं सगुण निर्गुण जीव ईश्वर क्षेत्र क्षेत्रज्ञ याचा भेद मला माहिती आहे. मग क्षेत्र क्षेत्रज्ञ भेद माहिती आहे त्याच्यासाठी गीता सांगितली आहे भगवंतांनी. क्षेत्र क्षेत्रज्ञ भेद ज्याला माहिती आहे तो इथे थांबेल का आपल्यासाठी? एखाद्याला जरी कळलं थोडंसं क्षेत्र क्षेत्रज्ञ भेद तो आपल्यासाठी, आणि जे नाही थांबत ते मुक्त झाले, मुक्तीच्या मार्गाने गेले. पण हे मुक्त नाही झाले ना. बरे जे सप्त चिरंजीव आहेत त्याच्यापेक्षा मला यांची वरची बाजू वाटते आता तर, की सप्त चिरंजीवांनी स्पष्ट सांगितलं की मी या ठिकाणी असा जिवंत राहीन आणि कलियुगामध्ये जर कोणी माझं स्मरण केलं तर मी त्याला भगवंतापर्यंत नेईन. हे सगळे आश्वासन देऊन मोठे मोठे कार्य करत थांबलेच. ह्यांनी तसं काहीच केलेलं नाही. म्हणजे न करता, काहीही न गाजावाजा करता, न बोलता सगुण निर्गुण ईश्वर जीव माया सगळं माहीत आहे, त्रिगुण माहिती आहे, सगळं माहिती आहे मला, कारण मीच लिहिलं आहे. त्याच्यामुळे मला सगळं शास्त्र पुराण सूत्र द्वैताच्या भाषेत सांगावं लागतात. रे बाबा मला देवा तेवढी मला बुद्धी दे. मी द्वैताच्या भाषेत सांगतो म्हणजे मला पुन्हा कृष्ण आठवला. कृष्ण कसा म्हणतो, ज्यांना पटत नाही ना त्यांना सांगू नको, ज्यांना पटत नाही ना त्यांना अजिबात सांगू नको. हे सुद्धा म्हणतात शास्त्र पुराण सूत्र द्वैताच्या ह्यांनी सांगतो, तुम्हाला असं समजू नको की मला काही कळत नाही. किती वेदनादायी किंवा किती आनंददायी ह्या गोष्टी त्यांचे संवाद आहे, त्यांचा पूर्ण संवाद आहे भगवंताचा आणि व्यासांचा. तर मला जे काही कळतंय ते कळत असताना सुद्धा मला इतरांना सांगायचं आहे रे बाबा, म्हणून मी थोडं खाली येतो. मला तू गैरसमज करून घेऊ नको. मला अद्वैत समजलाय, मला तुझ्याकडे येण्याची इच्छा आहे, पण मी त्याग करतो. म्हणून व्यास अद्वैत जाणतात पण द्वैताच्या माध्यमातून थांबतात. ते जाणतात पण द्वैताच्या माध्यमातून थांबतात कशासाठी? आपल्यासारख्यांसाठी. आणि आपण जर त्याच्या ऋणात नाही राहिलो तर त्यांच्या त्यागाचा उपयोग काय? वडिलांनी त्याग केला आणि मुलांनी जाणलंच नाही तर बिचाऱ्यांना किती त्रास होतो. माझा मुलगा मला जाणत नाही, मुलगी म्हणते तुला मी जाणत नाही, असं जर म्हटलं आपल्याला त्रास होतो. त्यांना त्रास होत नाही पण आपली कृतज्ञता व्यक्त केल्याने आपलं पुण्य वाढतं. त्यांना काय फरक पडतं, देवाला काय आणि या सगळ्या संतांना काय? काही फरक पडत नाही. प्रश्न आपल्या बुद्धीचा आहे ना. मग त्यांची विशाल बुद्धी असताना सुद्धा आपल्या या अति अल्प बुद्धीला जर सारखं जाणवत राहिलं की मी, तर ते व्यासांना त्या गोष्टी आपल्याला परवडणारं नाही. व्यासांच्या बाबतीत असा विचार, हीच त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा हीच हा विरोधाभास आहे. मी विरोधाभासावरही कविता लिहिली होती की विरोधाभास हा आहे की सत्य एकच आहे हे मला माहिती आहे. आता एवढं लिहिल्यानंतर सत्य मला माहिती आहे, पण हीच माझी मर्यादा आहे देवा आणि ह्याच माझी महिमाही आहे. आता एकदा तरी म्हणू द्या म्हणतात देवाला, म्हणतात की तुझ्याजवळ मी काही बोलू शकतो रे. तुझ्याजवळ तुझाच मी अवतार असल्यामुळे किंवा तुझंच रूप असल्यामुळे आपल्याला जे काही वाटतं ते आपण देवाजवळ बोलू शकतो. ते देवाजवळ म्हणाले बाबा माझी ती मर्यादा आहे, पण मर्यादेलाच महिमेमध्ये तू परिवर्तन करू शकतो. आता मी या ठिकाणी थांबतो याचा अर्थ मी थांबलेलो नाही, हे तू तरी निदान समजून घे देवा. आणि त्याला समजून असं देते. आता जसं पांडुरंगांशी आणि तुकारामांचा संवाद होतो तसा हा संवाद आहे. ते त्या दोघांसाठी नाही, आपल्यासाठी आहे. अरे किती छान व्यास आणि परब्रह्माची चालली आहे गोष्ट, आपल्याला फार आनंद झाला. तिसऱ्या जीवाला तर तो जीव जो जीवा म्हणून आहे तो व्यासामध्ये परिवर्तित होण्याची शक्यता आहे की व्यासाला नमस्कार करण्याची शक्यता आहे. हे जर असं ऐकलं तर आपल्याला वाटेल की हां, व्यास म्हणजे व्यासच नाही, ज्ञानाकडे किंवा भगवंताकडे आकर्षित होण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं ही माझी मर्यादा आहे आणि हीच माझी महिमा आहे. जय जय रघुवीर. हा खरा विरोधाभास आहे. आतापर्यंत इतके विरोधाभास पाहिले आपण की ऊन आहे सावली आहे, सुख आहे दुःख आहे, हार आहे जीत आहे, हे साधे विरोधाभास आहेत त्याच्या मनात. तर या ठिकाणी अद्वैत जाणणारा व्यक्ती जर द्वैतात राहतोय आपल्यासाठी, हा खरा विरोधाभास आहे. आणि त्यांचं हे वाक्य अगदी सुवर्णाक्षरात लिहायला पाहिजे, हीच माझी मर्यादा, हीच माझी महिमा. मर्यादेत महिमा. आपण म्हणतो अमर्यादात महिमा आहे. अमर्याद एखादी गोष्ट आहे. अमर्याद मित्रा तुझी थोरवी आहे. अमर्याद मित्रा तुझी थोरवी. तू अमर्याद, मी अमर्याद आहे, तर थोरवी आहे माझी. नाही, व्यास म्हणतात अमर्याद मित्रा पण मी मर्यादा. म्हणजे कोण आहे? कोण म्हणजे त्याचा दास झाला.
म्हणजे शरणागती मनाची. मग मनावरच आजचं निरूपण होतं ना सुरुवातीचं महाराजांचं, की मन जिथे असेल तिथे पूर्णत्व आहे. मनाने तू विचार केला, त्यांनी मनाने विचार केला की मर्यादेमध्ये राहूनच मला अमर्याद आनंद मिळणार आहे, म्हणून या ठिकाणी थांबणं आवश्यक आहे. जसा एखादा व्यक्ती असतो खेळणारा, तो अतिशय मोठा खेळपटू असतो, पण त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मी थांबलो तर दुसऱ्याला जर संधी मिळत असेल तर त्याचं थांबणं हा त्याचा त्याग नसून, त्याचं ते थांबणं म्हणजे थांबणं नसून तो त्याग आहे त्याचा, की मी स्वतः आनंदाने ती गोष्ट सोडतो आणि दुसऱ्याने या ठिकाणी आपली जागा घ्यावी. म्हणजे हा त्याचा त्याग करण्याला मोठं मन लागतं. तसं व्यासांनी केलेलं आहे. म्हणजे व्यासांच्या पुराणावरती चर्चा झाली, व्यासांच्या भागवतावरती चर्चा झाली, व्यासांच्या मुलावरती वडिलांवरती चर्चा होते, पण त्या चर्चेला अर्थ नसतो, समजत नाही आपल्याला जोपर्यंत. मग आता या ठिकाणी स्वतःहून आपण त्याच्या नतमस्तक झालो की नाही. आता मग द्वैपायन नाव कसं पडलं त्याला, तर द्वैपायन म्हणजे अद्वैताचा अनुभव. आता हा अद्वैताचा अनुभव द्वैपावन आधीच म्हटलं आहे त्यांना. म्हणजे जसं आपण उदाहरणार्थ आपण म्हणतात ते लोक की नाव जसं असलं तसं ते कॅरी करतात त्यांचे विशेष. मग त्यांच्या पुढे जाऊन त्यांना शुक होणार होता, ही सगळी संकल्पना आहे की त्याच्यामुळे तो द्वैपायन आहे, की द्वैतात राहून अद्वैताचा अनुभव याच जन्मी तो घेऊ शकणार आहे. जरी त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं तरी आम्हाला मुद्दाच सांगता येत नाही, त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं आहे. पण त्यांचा पुत्र जो आहे ना तो त्याचा अद्वैताचा म्हणजे पुरस्कर्ता आहे. म्हणजे तो अद्वैत आपण मग त्यासाठी पुन्हा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा इथपर्यंत येतो. मग आपण त्या शुकासारखं वैराग्य ज्याचं आहे असे सद्गुरू आहेत आपले. मग त्या शुकाचे वडील आहेत हे व्यास, आणि व्यास कोणाचे नातू आहेत, वसिष्ठांचे नातू आहे. आणि वसिष्ठ काय आहे त्याच्यावरती एक दिवस वेगळं प्रवचन कर. मग अशा प्रकारे व्यास अद्वैत जाणतो, तर व्यास अद्वैत जाणतो. मला तर हे खूप कठीण वाटतं आहे खरंच. आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्याला जर एखादी गोष्ट जाणली तर ती आपल्यामध्ये ठेवणं आणि त्यासाठी आपण स्थिर होऊन ती सोडून देणं त्या गोष्टीबद्दलच्या अपेक्षा, हे फक्त व्यासांपासूनच शिकावं लागतं. फुल्लारविंदा यतपत्र नेतं, व्यास विशाल बुद्धे. मग लोकांना समजावं म्हणून द्वैताच्या पायऱ्या मी केल्या म्हणतो. मग आता एखाद्याने जर म्हटलं त्यांना की यांची ही कथा अशी आहे आणि ती तशी सांगितली, असं वाईट वाटतं ना, इतकं वाईट वाटतं. काय वाचलंय तुम्ही म्हणून असं बोलता. मग हे जे त्याच्या जन्माच्या सुद्धा ज्या कथा विचित्र सांगतात ना, त्या प्रत्येकाचा अर्थ मी सांगू शकते आता. तर त्या सगळ्या कथांच्या मागे काय कथा ना काय हे सुद्धा सांगू शकते. मग असं झाल्यानंतर द्वैताच्या पायऱ्या वापरतो आपण. त्यांनी द्वैताच्या पायऱ्या वापरल्या. आता द्वैत आपल्याला समजत आहे, वर्तुळ म्हणजे द्वैत आहे आणि वर्तुळाच्या बाहेर म्हणजे अमर्याद आहे, म्हणजे अद्वैत आहे. मग त्यांनी पायऱ्या वापरल्या म्हणून द्वैताच्या मार्गाने अद्वैताला नेतात. ते द्वैताच्या मार्गाने हेच तर वारकरी संप्रदाय करतो, हेच भक्त करतात, हेच ज्ञानी करतात. ज्ञानाला विरघळलं तर मग तो अद्वैताकडे जातो. प्रत्यक्षात ज्ञान हे द्वैताकडेच नेणार आहे. मग त्यांनी म्हटलं आहे की द्वैत. आता ह्या द्वैपायन आणि शुकामध्ये काय संबंध आहे, त्याचा शुकाचा जन्म जरी झाला नाही तरी थोडंसं संपत आली वेळ म्हणून शुक आणि व्यासांचा संबंध सांगते, मग जन्म सांगते. द्वैपायन जे व्यास आहेत ते व्यास आणि शुकाचा जो संबंध केला, शुक म्हणजे त्यांचा पुत्र आहे. तो पुत्र कसा आहे आपल्याला माहिती आहे, अगदी भरलेला आहे. त्यांनी म्हणजे मायेचा त्याला स्पर्शही झालेला नाही, म्हणजे पूर्ण अद्वैतात आहे तो. यांच्या तपश्चर्येचंच फळ आहे ते अद्वैताचं. मग हा द्वैतात आहे द्वैपायन आणि शुकाची अद्वैत दृष्टी आहे. हा त्याचा पहिला भेद सांगते आणि मग त्याच्या जन्माकडे जाऊ. तर त्यांनी हा द्वैपायन आहे म्हणजे तो द्वैतात आहे. मी जबरदस्तीने द्वैतात राहतो. एखाद्याने वडिलांनी म्हटलं की मला फॉरेनला जाता येतं पण मी माझ्या मुलासाठी इथेच राहतो आणि मुलाला पाठवतो. आपण संसारात सुद्धा हे अनुभव घेतो. मी इथे राहतो, माझ्या घरावर लोन घे, तू काही कर, तू परदेशात जा, पण मी माझा इथेच राहतो, माझं घर सांभाळत. हा जो त्याग आहे तो त्याग म्हणजे व्यासांचा आहे. तो द्वैतात राहिले आणि मुलगा आपोआप जन्मतः त्यामुळेच अद्वैताकडे निघाला. तो थांबलाच नाही आईवडिलांजवळ बिलकुल. आईवडिलांना बघायचं नाही म्हणे, बघितलं तर मी पुन्हा अडकलो म्हणे याच्यामध्ये, मला बघायचं नाही. आणि असेच आपले समर्थ आहेत. मग विश्लेषण त्यांचे व्यासांचं विश्लेषण यांचं संश्लेषण आहे. इकडचं द्वैपायनामध्ये शास्त्र सांगे. हाच तर भेद सगळ्यांना ओरडून सांगायला पाहिजे आता जगामध्ये की व्यासांनी शास्त्र सांगितलं आहे. व्यासांनी शास्त्र सांगितलं आहे, फक्त शास्त्र 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 याच्यावरती भर देते. व्यासांनी शास्त्र सांगितलं आहे आणि त्याच्या पुढे जर गेले तर तुम्हाला अनुभूती येईल, तो शुक आहे. त्याच्या पुढे जर गेले तर तो अनुभूती देणारा शुक आहे. पहिले शास्त्र आणि तुम्ही शास्त्रावरच वाद घालत बसता. शास्त्र कोणी निर्माण केलं ते बघत नाही, त्याची निर्मिती कुठून आहे ते बघत नाही,
त्याची वृत्ती काय आहे ते बघत नाही. बरं, ते नकारात्मक सोडून द्या, आपणही बघत नाही, नतमस्तक झाले, स्मरणाने म्हणे त्याच्या आपल्याला मुक्ती मिळते. कारण असे ते त्यागी सत्पुरुष गोत्र आपलं आहे, तर त्याला स्मरण करायचं. मग यांनी सांगितलं की ते शास्त्र आहे. म्हणजे जे काही लिहिलं, भागवतसुद्धा शास्त्र आहे म्हणतात. भागवतापर्यंत शास्त्रच म्हटलं व्यासांचं. भागवताला कोणी शास्त्र म्हणेल? म्हणजे आता कलियुगामध्ये नवीन अर्थ काढल्यानंतर आपल्याला या सगळ्या संकल्पना स्पष्ट होतात. भागवतसुद्धा शास्त्र आहे. म्हणजे कारण काय? आपण सगळे विचार, भागवत शास्त्र काय आहे? वाचून काढलं तर, नुसतं वाचून काढलं तर भागवत शास्त्र आहे. आणि त्याच्यातली जर भक्तिरस उत्पन्न झाला तर ते अद्वैत शुकाकडे जात आहे, अन्यथा ते शास्त्रच आहे. मग शास्त्राचा अभ्यास करून काय फायदा होणार आहे? सरळ असं शुकांना व्यासांना सोडून शुकाकडे वळावंच लागणार आहे प्रत्येकाला, असा त्यांचा संकेत आहे. या ठिकाणी मला मतीला, माझ्या छोट्याशा बुद्धीला पटलेली ही संकल्पना व्यासांची जी आहे ते शास्त्र आहे. आणि याची अनुभूती आहे, म्हणजे जन्मतातून निघून की त्या जन्मावर मी जास्त सांगेन ती अनुभूती काय आहे. नंतर हा इकडचा शब्द आहे द्वैपायनामध्ये, व्यास हे शब्द वापरतात. व्यास शब्दांनी, म्हणजे त्यांनी पुराणं केले, त्यांनी 4 भाग केले, 4 भागांमधून पुराणं केले, पुराणांमध्ये सुद्धा त्यांना शांती मिळाली म्हणून त्यांनी भागवत लिहिलं नारदांच्यामुळे. हे सगळं झाली, पण शब्दरचनाच आहे ना, सगळी शब्दरचनाच आहे. मग यांचं शब्द नाही आहे. शुकांजवळ एक शब्द बोलले नाही शुक, जसे राम नाही बोलले तसे शुक पण नाही बोलले. एक शब्द न बोलता उडी मारली, पोटातून बाहेर पडल्याबरोबर न बोलता निघून गेल्या. काय करायचं होतं त्यांना त्यांचं माहिती नाही. मग हे वैराग्य जे आहे ते वैराग्य कुठून आलं? यांनी जो त्याग केला त्यातूनच त्याची उत्पत्ती आहे ना. आपण जे करतो त्याचंच पुढच्या पिढीला मिळतं. यांनी त्याग करून इथे यांनीच वैराग्य झालं असतं तर त्यांना मुलगा होण्याची पण शक्यता नव्हती. कोणत्याही प्रकारे शक्यताच नव्हती त्यांना मुलगा होण्याची. पण त्याग हे त्यांच्या नशिबातच लिहिला होता की हा त्याग करायचा म्हणजे तुमच्या पोटी जो मुलगा येईल, म्हणजे त्यांनी इथेच थांबायचं आणि मुलांनी आपली भरारी घ्यायची. असा हा जो शुक आहे, त्याच्याजवळ शब्द नाही आहेत. आता त्याच्याजवळ शब्द नाही आणि यांच्याजवळ शास्त्र आहे आणि शब्द आहे. म्हणजे आपण भागवत बघत असताना किंवा पुराणं बघत असताना किंवा वेद बघत असताना त्या शब्दांकडे न बघता ते शास्त्र म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. त्या शास्त्रातून आपल्याला जसा पाहिजे तसा फायदा होणार नाही जोपर्यंत शुकचरित्र वाचणार नाही. म्हणजे त्यांची संकल्पना पुढे नेण्यासाठी शुकाचार्य पाहिजे. मग शुकाचार्य म्हटल्यानंतर शब्द, आणि इकडचा जो भाग आहे पुन्हा व्यासांचा, तो व्यासांचा जड नाही झालं ना आजचं पण. म्हणजे असं जे शब्द मला समजले वाटले ते बोलले. या ठिकाणी म्हणतात आहे द्वैपायन म्हणजे आपले व्यास जो आहे तो मार्ग आहे. या मार्गाने जायचं आहे, त्या मार्गाने जायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे सांगण्यासाठी मार्ग आहेत. कधी ऋग्वेदाचा आधार घ्या, कधी यजुर्वेदाचा आधार घ्या, कधी पुराणांचा आधार घ्या, कधी काय करा, हे सगळं सांगणारे मार्ग आहेत. कशामध्ये? व्यासांच्यामध्ये. आणि एकदा का मार्ग एक तरी धरल्यानंतर जे लक्ष सापडलं जातं तो म्हणजे शुक आहे. म्हणजे यांचं द्वैत अद्वैतापर्यंत जाणार आहे. फक्त व्यासांना थोडं थांबावं लागलं मध्ये आणि शुकाचार्यांचा जन्म व्हावा लागला. शुकाचार्यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा व्यास खरंच तृप्त झाले आणि प्रत्यक्षात त्यांनी ती लीला केली. कोणती लीला केली? अरे 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 कुठे जातो अशी लीला आहे ती. आपल्याला वाटत होतं की असं, आपल्याला वाटत होतं, हे तर आता पालुपदच झालं आहे माझं, की मला असं वाटत होतं, प्रत्यक्षात ते तसं नाही आहे. हे सांगण्यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे. आपल्याला वाटत होतं की मुलगा पळायला, ह्यांना कसं काही कळत नाही वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला दाखवायसाठी. बघा मी एवढे कष्ट केले, मुलगा झाला, 12 वर्षांनी झाला, तरीसुद्धा तो माझ्याजवळ थांबत नाही. त्याला बोलवावं लागतं. आणि बोलवलंही त्याला तरी कसं, की भागवतातली पहिली ओवी म्हटल्यावरच तो सापडला, तसा सापडला नाही. म्हणजे भागवत लिहिलं तर पहिल्या ओवींनी तो सापडला. म्हणजे भागवतातच सगळं सार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. मग कोण म्हणतं त्यांना अद्वैत माहिती नाही? जर त्यांनी ती ओवी म्हणून आपल्या मुलाला बोलवलं आहे, जी ओवी गाऊनच, आणि ते शिष्यानं सांगितलं सांगू नका, चुपचाप जा तिथे आणि असं त्या झुडपामध्ये बसून असं म्हणजे तुम्ही ओवी गायन करा. गायन केल्यावर तो येतोच म्हणे बाहेर, तो असतोच. म्हणजे त्यात कान टवकारणार आहे तो, हे मला माहिती आहे, कारण मी त्याचे वडील आहे. प्रत्यक्षात मी त्याचे वडील आहे. सगळं मी त्याच्यासाठी एकवटलं आहे, माझ्या मुलाला सगळं द्यायचं आहे. आणि अशा लोकांचं भागवत आपण ऐकतो. शुक आणि व्यासांचं जे भागवत आहे, परीक्षिती किती भाग्यवान असला पाहिजे. तर या अशा प्रकारचं त्याला ओढून आणण्यासाठी भागवताच्या ओव्या कामात पडल्या आणि तेव्हा कुठे तो आला. मग हे जे सगळं घडलं, तर मग आपण यावरून असं निश्चित म्हणू शकतो की कोणतेही नाव अपघाती पडत नाही. मग आपणही आपल्या नावाचा सदुपयोग करावा असं वाटते. आपल्या नावातून जो काही अर्थ निघत असेल त्या अर्थ आपल्याला काही चुकीचा मिळालेला नाही असं गृहीत धरून आपणही आपल्या नावाप्रमाणे, आता विजया असेल नाव तर विजय स्थापित करण्याचा प्रयत्न. असे हे सगळ्या नावांचे जे काही नावं आहेत, माया असेल
तर मायेला जरा पार करावं लागेल आपल्याला, असा प्रत्येक वेळी अर्थ काढायचा. तेव्हा कुठे व्यासांची आपल्यावरती कृपा. व्यास नावावर मी बोलले आज की नाव हे असे चुकीचे लिहिले जात नाही कधीच. मग त्या नावाप्रमाणे जर आपण विचार केला तर त्या नावाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तर कुठे आपल्याला व्यासांची बुद्धी आणि त्यांचं प्रेम आणि त्यानंतर होणारी फलप्राप्ती म्हणजे शुक, आणि शुक म्हणजेच शुकाचार्यांची आपल्याला अद्वैताची निष्ठा, म्हणजेच तो मी एकच आहे किंवा मी त्याचा आहे, काही चालतं. तो मी एकच आहे म्हणण्यापेक्षा तो म्हणजे मीच आहे, असं जरी जे काही व्हायचं असेल पुढे. जसं महाराजांनी आज म्हटलं, बैलगाडीत बसा तर खरी, पडून पडला तर येईल कोणीतरी सज्जन आणि उचले. तसं तुम्ही नामात राहा, येतील सद्गुरू आणि घेऊन जातील. हे जे गुरुतत्व आहे ना, ते व्यासांपासूनच सुरुवात आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आजच्या या विवेचनाचा काय म्हणतो आपण, धनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला. तो सगळ्यांना आवडला असेलच. अशी सेवा माझी नित्य घडावी अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते. आवाहनम न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. ताई, गुरुतत्व समजावून सांगण्यासाठी वशिष्ठांचे नातू व्यासांचे पुत्र शुकाचार्य, पाराशर मुनी वडील हे सर्व लिंक साधून आपण ज्या पद्धतीनं द्वैत अद्वैत सिद्धांत समजावून सांगितला, वर्तुळ, त्रिज्या, व्यास, गणित घालून त्या सोडवून दाखवलं. त्यामुळं आपल्या ग्रंथातील शब्दांना शब्द न म्हणता शास्त्र समजून अभ्यास करावा, हेही आपण सांगितलं. काय करावं, तुमची स्पीडच जास्त आहे, ते आमच्या डोक्यात बसायला थोडा वेळ, सावकाश सांगितलं तरच आमच्या लवकर लक्षात येतं. या स्पीडमुळे थोडस कठीण जातं. अंतःकरणात शब्द रुजल्यानंतर मग दुसरा शब्द झेलायची ताकद आमच्यात आहे. दादा मी रिपीट केला आज दादा मी पुष्कळ रिपीट केलं, त्याच कारणाने मी रिपीटच खूप केलाय. बघा तुम्ही, आज माझं रिपीट मी जास्त केलाय. आज रिपीट होतं एवढं मात्र. हा, आज रिपीट केलं मी, त्यासाठीच केलं. आज समजतंय का असं विचारलं आणि रिपीट पण केलं. लक्षात येत आहे माझ्या ते. हो आलं म्हणून तर एवढं तरी बोलू शकलो मी. ते बोलता आलं नसतं. खूप छान केलं आजचं प्रवचन. असो, आता आपण पुढे वेळ